पण महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत होतं की कुणी गेलं तर चालेल, पण दिलीप वळसे पाटील बाजूला जाणार नाही. पण माझ्या समोर धर्मसंकट होतं. एका बाजूला पक्ष होता, नेते होते, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या डिंबे धरणाला बोगदा करून आपलं पाणी घेऊन नगर जामखेडला त्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन सुरू होता. मी अजितदादांना आणि देवेंद्र फडणवीसांना बोललो, मी जर तिकडे यायचं असेल तर माझी एकच अट राहील की हा डिंबे धरणाचा बोगदा तुम्ही करणार नाही. आणि तसा निर्णय त्यांनी घेतला. पण अजूनही अनेक लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. मी आत्ताच न्यूज 18 लोकमतचा एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यात माननीय सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी म्हटलं की मी पवार साहेबांना सोडताना माझ्या समोर एक धर्म संकट होतं की ज्यांना सोडताना मला डिंबे धरणातला जो डिंबे मानिकडो बोगदा आहे तो रद्द करण्याची आट मी देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांना घातली आणि त्यांनी तो बोगदा रद्द केला. त्यामुळे मी पवार साहेबांना सोडलं. मी गेले 1 महिनाभर त्यांना तो सवाल विचारतोय की डिंबे मानिकडो बोगदा जर मंजूर होता तर त्याचा मंजुरीचा शासन निर्णय दाखवा, आणि जर तो तुम्ही रद्द केला म्हणता तर तो मंजूर झालेला बोगदा कोणत्या आदेशान्वये रद्द झाला तो मीडियासमोर आणि जनतेच्या समोर त्या ठिकाणी आलं पाहिजे. परंतु गेला 1 महिना कुठलाही कागद ते दाखवू शकले नाहीत. ते धादांत, खोटं आणि रेटून त्या ठिकाणी बोलतायत. मला एकच त्यांना सांगायचंय की परवाच्या दिवशी पारनेरच्या सभेमध्ये ज्या अजितदादांना तुम्ही म्हणत होता की बोगदा रद्द करण्याकरता मी तुमच्या समेत तिकडे येतो भाजप सोबत, आता मला त्यांना विचारतंय की परवा अजितदादा जे म्हणले की मी पिंपळगाव जोगा मानिकडो डिंबे इथून येताना आलो आणि आपल्याला बोगदा करायचा आहे तो आपण करणार, कारण केंद्रात देखील आमचं सरकार आहे, त्यामुळे कसा करायचा ते आम्हाला चांगलं माहिती आहे. विरोधकांना त्यातलं काही ज्ञान त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की ह्या बोगद्याच्या बाबत ते जे उलट सुलट अशी विधानं करतायत हे अत्यंत खोटं आहे. एकाच जर सांगायचं झालं तर डिंबे धरणाचं पाणी वाटप हे पहिलं झालेलं आहे. 6.21 TMC पाणी हे येडगाव डॅम मध्ये जाणार आणि तिथून ते खाली पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्याला करमाळ्यापर्यंत जाते. उर्वरित राहिलेले 6.5 TMC पाणी हे डिंबा उजवा कालवा, त्याचप्रमाणे घोड शाखा, मीना शाखा याद्वारे जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला मिळत आहे. आणि बोगदा हा का होणार नाही तर ज्या फुलवडे आणि बोरगर परिसरामध्ये तो करायचा आहे ती गाव पेसा अंतर्गत येतात. तिथल्या ग्रामसभेशिवाय त्याला मंजुरी मिळणार आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की जे 10% राखीव पाणी डिंबे धरणाच्या परिसरातील गावांना शेती करता उपसा सिंचन ते अद्याप त्यांना मिळालं नाही. आणि तिथल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय जोपर्यंत आम्हाला इथल्या शेतीला पाणी मिळत नाही तोपर्यंत एक पाण्याच्या थेंबाला देखील ते धक्का लागून देणार नाहीत. त्यामुळे तिथलं पाणी रोखण्याची क्षमता ही फक्त आदिवासी जनतेमध्ये आहे. त्यामुळे बाकी कोणी त्याच्यामध्ये राजकारण आणू नये एवढं सांगतो. हे आहे RBN मीडिया ग्रुपचं RBN महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात RBN महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.